विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, तुम्ही जर अग्निशमक किंवा उपअग्निशमन केंद्र अधिकारी याकरता जर फॉर्म भरला असेल तर तुमची एक्झाम 8 आणि 9 तारखेला या ठिकाणी होणार आहेत. अग्निशमकची 8 तारखेला आणि उपअग्निशमन केंद्र अधिकारी याची एक्झाम तुमची 9 तारखेला होणार आहे. यावरच आधारित तांत्रिकचे आपण 100 प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर तुम्हाला तांत्रिक याच्याकरिता क्वालिटी असं कंटेंट हवं असेल तर लक्षात घ्या, संपूर्ण सिलेबसवर आधारित आपल्याकडे 2500 प्लस प्रश्न, 50 प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त 299 रुपयामध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि कोर्स परचेस करायचा आहे. जर तुम्हाला व्हॉट्सअपला PDF फाईल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा. लक्षात घ्या, फक्त प्रॉब्लेम काय होईल, ॲप थ्रू जर परचेस केलं तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येतील, परंतु जर तुम्ही PDF स्वरूपात मटेरियल घेतलं तर त्या ठिकाणी फक्त प्रश्नसंच तुम्हाला मिळेल. हा डिसिजन फक्त तुमचा आहे. तर कोणताही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिलेबसमधील महत्त्वाचा कंटेंट महाराष्ट्र फायर प्रिव्हेन्शन आणि लाईफ सेफ्टी यावर आधारित आपण प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात घ्या, प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला लगेचच सांगेल. कमी वेळात जास्त प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भवनात फायर ड्रिल कोणत्या प्रकारच्या इमारतींना अनिवार्य आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे वरील सर्व, म्हणजेच निवासी, शैक्षणिक आणि व्यावसायिक या सर्वांना फायर ड्रिल हे अनिवार्य आहे. पुढील प्रश्न, फायर ॲडवायझरचे काम काय आहे? तर फायर ॲडवायझरचं मुख्य काम काय आहे? तर अग्नी सुरक्षा तपासणी. पुढील प्रश्न, परवाना न घेतल्यास काय होऊ शकते? जर तुम्ही एखादी इमारत बांधली आणि त्या ठिकाणी फायर सेफ्टीचं जर तुम्ही लायसन्स घेतलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी दंड आणि कारावास हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी होऊ शकतात. पुढील प्रश्न, फायर सुरक्षा ऑडिटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जेव्हा तुम्ही फायर सुरक्षा ऑडिट करतायत म्हणजे त्याची तपासणी करतायत तर याने काय होईल, धोका जो आहे तो कमी होईल, म्हणजेच ऑप्शन बी योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, राज्य अग्नि सल्लागार परिषदेचे कार्य काय आहे? जे स्टेट फायर काउन्सिलर असतात त्यांचं कार्य काय असतं? तर अग्नि सुरक्षा उपायांवर सल्ला देणे, म्हणजेच ऑप्शन बी. पुढील प्रश्न, फायर ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? आणि NMC जी नाशिक महानगरपालिकेची नुकतीच परीक्षा झाली त्यामध्ये जे अग्निशामकचे पोस्ट होतात ना, आपले खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. त्यामुळे आपल्याला जर वाटत असेल की कमी वेळात मी काय करू शकतो तर आपले जे प्रश्नसंच आहेत PDF स्वरूपात आहे, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. तुम्ही एकदा जरी नजरे खालून घातलं तर परीक्षेत तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ॲप डाउनलोड करायची नसेल, बाकी झंझटी नको असेल तर तुम्ही डायरेक्ट 93 56 25 60 37 यावर पेमेंट करायचं 300 रुपयाचं. तुम्हाला PDF फाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. तर फायर ड्रिलचा मुख्य उद्देश असतो ऑप्शन बी आपत्कालीन वर्तन तपासणी. पुढील प्रश्न, अग्निशमन यंत्राची तपासणी किती वेळात होते? तर अग्निशमन यंत्राची तपासणी ही ऑप्शन ए महिन्याला केली जाते. फ्लॅश ओव्हर म्हणजे काय? तर फ्लॅश ओव्हर म्हणजेच ऑप्शन बी खोलीतील सर्व दहनशील वस्तू जळणे. पुढील प्रश्न, क्लास बी आग कोणत्या स्वरूपात येते? 3 याचे प्रकार आहेत, 4. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी. तर कोणत्या स्वरूपात येते? योग्य उत्तर आहे द्रव दहनशील पदार्थ. पुढील प्रश्न, कपडे जळत असतील तर काय केलं पाहिजे? तर कपड्यांना जर आग लागली असेल तर थांबायचं, जमिनीवर पडायचं आणि रोल करायचं, जेणेकरून ती आग आहे ती विझवण्यास त्या ठिकाणी मदत होईल, म्हणजेच ऑप्शन सी योग्य उत्तर असेल. स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य कोणत्या इमारतीत आहे? तर तुम्ही काही इमारतीत गेले असेल त्या ठिकाणी तुम्हाला भिंतीवर असे लाल पाईप त्या ठिकाणी बघायला भेटतात आणि लाल पाईपांच्या खाली तुम्हाला स्प्रिंकलर त्या ठिकाणी असतं. तर याचं योग्य उत्तर आहे 5 मजल्यांपेक्षा एखादी मोठी इमारत असेल ना त्या ठिकाणी स्प्रिंकलर प्रणाली अनिवार्य आहे. म्हणजे मोठी इमारतीत काय होतं की आग लागली तर अग्निशमन गाडी येणार, ते पाणी मारणार, त्यामध्ये वेळ जातो आणि आग विझवण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्या ठिकाणी सेन्सर दिले जातात, पॅसिव्ह टाईपचे सेन्सर असतात. त्या ठिकाणी आग लागली तर ते ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होतात आणि ते पाणी त्यातून येण्यास सुरुवात होते. त्यामुळे स्प्रिंकलर ही जी प्रणाली आहे ते 5 मजल्यांपेक्षा जास्त इमारतींना अनिवार्य आहे. अग्निशमन यंत्र काढून ठेवण्यास कोण जबाबदार आहेत? तर अग्निशमन यंत्र हे जे आहेत ते रेस्टॉरंट, अपार्टमेंट आणि मल्टीस्टोरी या सर्वांनी या ठिकाणी ठेवले पाहिजेत. पुढील प्रश्न,
फायर अलार्म सिस्टीम तपासणी किती वेळा केली पाहिजे? तर ही जी फायर अलार्म सिस्टीम आहे ती दर महिन्याला केली पाहिजे. छतावरील एक्झिस्ट मार्काची जो एक्झिस्ट रूट असतो त्याची आवश्यक रुंदी किंवा ब्रिड्ज किती असली पाहिजे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 1.2 मीटर इतकी. जर हा प्रश्न डायरेक्ट परीक्षेत आला तर तुम्हाला येणार नाही, परंतु तुम्ही एकदा जर वाचला ना तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत तुमचा जो मार्क आहे तो त्या ठिकाणी फिक्स होईल. त्यामुळेच तुम्ही क्वालिटी कंटेंट एकदा डोळ्याखालून घाला. पुढील प्रश्न, आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग प्राप्त वेळ किती? म्हणजे आग लागली आणि जो आपण बघितला असेल इमर्जन्सी एक्झिस्ट असतो तर किती वेळात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे? प्राप्त वेळ विचारलाय म्हणजे किती वेळात तुम्ही त्या ठिकाणी ऍक्सेस पर्यंत पोहोचले पाहिजे? योग्य उत्तर आहे 30 सेकंद. फायर सिलेंडर वर सिल्वर टॅग काय दर्शवतो? तर फायर सिलेंडर व सिल्वर टॅग हा पूर्ण चार्ज आहे असे दर्शवतो. फायर ड्रिल रिपोर्ट कोणाला द्यावा? तर हा जो फायर ड्रिल तुम्ही घेतली हा जो रिपोर्ट आहे तो अग्निशमन अधिकारी यांना द्यायचा असतो. पुढील प्रश्न, अग्निशमन प्रशिक्षण कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे? जुन्या इमारती, नवीन इमारती आणि केवळ औद्योगिक म्हणजे या तिन्ही ठिकाणी अनिवार्य आहेत. म्हणजे सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपत्कालीन प्रकाश किती वेळ चालू राहावे? जो इमर्जन्सी लाईट असतो ना तो विद्यार्थी मित्रांनो 30 मिनिटे चालू ठेवायचा आहे. फायर ऍक्सेस रस्ता रुंदी किती असावी? इमर्जन्सी एक्झिस्ट वेगळं आणि फायरचा ऍक्सेस वेगळा. तर इमर्जन्सी एक्झिस्टला 1.2 मीटर बघितलंय आणि 30 सेकंदात त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकले पाहिजे. फायर ऍक्सेसचा रुंदी ही जी आहे ती 3.5 मीटर इतकी असावी. आणि नॉन टेक्निकलचं मटेरियल देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. सामान्य ज्ञान, मराठी, इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी परचेस करू शकता. ऑनलाईन टेस्ट आहेत. परीक्षा देखील तुमची ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. त्यामुळे तुम्ही कोर्स परचेस केला तर त्या ठिकाणी टायमर आहे. टेस्टला 100 प्रश्नांच्या टेस्ट आहेत. तुम्ही त्या ठिकाणी मॉक सराव नक्की करू शकता. पुढील प्रश्न आहे, फायर दरवाजा कोणत्या दिशेला उघडला जातो? तर फायरचा हा जो दरवाजा असतो तो बाहेर उघडला गेला पाहिजे. कारण की मधल्या साईडला आग लागली, काही सामान पडले आणि तुम्ही मध्ये उघडायचा प्रयत्न करता आणि उघडला गेला नाही तर त्यामुळे तो बाहेर उघडला गेला पाहिजे. पुढील प्रश्न, स्मोक डिटेक्टर कुठे बसवायचा? तर हा जो स्मोक डिटेक्टर तुम्ही बघितला असेल मॉलमध्ये तर तो छतावर लावलेला असतो. जेव्हा खाली आग लागते तर धूर वरती जातो. कारण की डेन्सिटी कमी आहे हवेची त्यामुळे तो धूर वरती जाणार, खाली जाणार नाही. वरती गेल्यानंतर त्या सेन्सरला लागेल, स्मोक डिटेक्टरला, आणि तो त्या ठिकाणी अलार्म देईल आणि स्प्रिंकलर जर असेल तर स्प्रिंकलर त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतील. मूव्हीमध्ये देखील तुम्ही बघितले, एखादा स्मोक करत असेल तर तो काय करतो, त्याला आग लावायची असेल तर तो स्मोकचा जो धूर आहे तो त्या डिटेक्टर पर्यंत नेतो आणि त्यानंतर अलार्म त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट होतो. पुढील प्रश्न, लिफ्टसाठी फायर लिफ्ट कोणत्या इमारतीत अनिवार्य आहे? तर ही जी फायर लिफ्ट आहे ती 5 किंवा अधिक मजले जे आहेत त्या ठिकाणी अनिवार्य केलेली आहे. पुढील प्रश्न, आग विझवणाऱ्या प्रणालीचा प्रकार कोणता? सक्रिय, निष्क्रिय, सेमी ऍक्टिव्ह की ऑटोमॅटिक? सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह, निष्क्रिय म्हणजे पॅसिव्ह. तर याचा राईट आन्सर आहे ऑटोमॅटिक. पुढील प्रश्न, मॅन्युअल कॉल पॉइंट कुठे असतो? तर हा जो मॅन्युअल कॉल पॉइंट आहे तो संपर्क जागी असतो. फायर स्टॉपिंग सप्लाईज का आवश्यक आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, आग आणि धूर रोखण्यासाठी. पुढील प्रश्न, एस्केप रूट मॅप कुठे लावला पाहिजे? संलग्न असला पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक मजल्यावर तो लावला पाहिजे. आग लागली तो रूट बघायचा आणि आपल्याला कोणत्या दिशेला जायचंय हे त्या ठिकाणी कळायला पाहिजे. पुढील प्रश्न, बॅकअप अलार्मसाठी काय असते? तर बॅकअप अलार्मसाठी त्या ठिकाणी बॅटरी असते. पुढील प्रश्न, अग्निशमन विभाग कोणत्या विभागात येतो? तर अग्निशमन विभाग हा फायर ब्रिगेडमध्ये येतो.
फायर ॲम्ब्युलन्समध्ये मुख्य उपकरण काय? तर फायर ॲम्ब्युलन्समध्ये स्ट्रेचर हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. फायर ॲक्सेस केबलचे कंडक्टर माप किती? तर जो कंडक्टर असतो तो असतो 90 मिलीमीटर स्क्वेअर इतका. पुढील प्रश्न, धूम्रपान बंद क्षेत्राला काय म्हणतात? सोपा प्रश्न आहे, त्याला आपण स्मोक फ्री क्षेत्र झोन असे म्हणतो. स्मोक शाफ्टची रुंदी किती असते? तर स्मोक शाफ्टची रुंदी ही 0.8 मीटर इतकी असते. फायर अलार्ममध्ये कोणता भाग असतो? तर फायर अलार्ममध्ये ऑप्शन बी मॅन्युअल कॉल पॉइंट असतो. फायर ड्रिल किती वेळेत करावी लागते? तर ही जी फायर ड्रिल आहे ती 30 मिनिटांमध्ये करावी लागते. स्मोक कंट्रोल सिस्टीम कोणासाठी आहे? तर स्मोक कंट्रोल सिस्टीम ही मोठ्या इमारतींना कंपल्सरी करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी विद्यार्थ्यांना छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. खाली लाईक केल्यानंतर हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. तसेच चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. फ्लेम रिटार्डंट फॅब्रिक म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे ऑप्शन बी आग रोखतो. हा जो फॅब्रिक आहे तो आग रोखण्यासाठी मदत करतो. पुढील प्रश्न, फायर डोअरमध्ये कोणत्या गॅसने सिलिंग होते? तर फायर डोअरमध्ये आर्गॉन हा जो वायू आहे त्याने सिलिंग होते. पुढील प्रश्न, फायर मार्ग कोणत्या रंगात मार्क करावा? तर हा जो फायर मार्ग आहे तो ऑप्शन डी हिरव्या रंगाने मार्क केलेला असावा. पुढील प्रश्न, बिल्डिंगमध्ये हायड्रंट तपासणी किती वेळानंतर केली पाहिजे? तर बिल्डिंगमध्ये हायड्रंट तपासणी ही त्रैमासिक केली पाहिजे. बिल्डिंगमध्ये पार्टिशन टाकताना कोणते मानक पालन केलं पाहिजे? उत्तर आहे ऑप्शन बी आग आणि धूर बंद. पुढील प्रश्न, फायर अलार्ममध्ये मुख्य ध्वनी पातळी किती? उत्तर आहे 85 डेसिबल. जी ऐकण्याची जी तीव्रता आहे ती डेसिबलमध्ये मोजली जाते, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, आपत्कालीन दिवे किती वेळ चालू राहावे? उत्तर आहे 30 मिनिटे. अपार्टमेंटमध्ये फायर ब्रिगेड प्रवेश कसा हवा? तर तो आहे ऑप्शन ए मुख्य दरवाजातून. प्रवाहापासून परत येण्याच्या यंत्रणा का वापरतात? उत्तर आहे ऑप्शन ए पाण्याचा उलट प्रवाह रोखण्यासाठी. फायर ड्रिलसाठी कोणत्या काळाने प्रशिक्षण घेतलं पाहिजे? तर दर 6 महिन्यांनी. पुढील प्रश्न, फायर लिफ्टसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? तर ते आहेत आग निरोधक मजले. फायर एक्सटिंग्विशन कलर टॅग पुन्हा तपासणी दर्शवतो. उत्तर आहे हिरवा म्हणजे पूर्ण. फायर इन्स्पेक्शन रिपोर्ट कोणाला देतात? उत्तर आहे ऑप्शन बी फायर अधिकारी. फायर फायटिंग व्हेकल चे प्राधान्य कोणाला आहे? उत्तर आहे नागरिक, इमारती आणि औद्योगिक युनिट सर्व. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर खाली थँक्यू कमेंट देखील करू शकता, जेणेकरून आम्हालाही मोटिवेशन आणि प्रेरणा मिळते. तसेच चालक यंत्रचालक हे जे म्हटलं आहेत 2500 प्रश्नांचं फक्त 93 56 25 60 37 यावर पेमेंट करा. स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल. फक्त लक्षात असू द्या याच्या तुम्ही प्रिंट काढू शकत नाही. आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू घ्यायचं असेल तिथूनही घेऊ शकता. तुम्हाला 50+ ऑनलाईन टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट त्या ठिकाणी मिळतील. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.